हाय, आज आपण बनवतोय मिश्र डाळींचा हाय प्रोटीन डोसा. तुम्ही जर तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तर सगळ्यात आधी मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे, त्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ घेतली, 1 वाटी चण्याची डाळ आहे, 1 वाटी मसुरीची डाळ आहे, 1 वाटी मूग आहेत अख्खे, 1 वाटी तांदूळ आहे, त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला पाण्यामध्ये सोक करून रात्रभर भिजत ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळं वाटण्याआधी त्यामध्ये मी 1 इंच आल्याचा तुकडा आणि त्यासोबत 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि जसं आपण इडली डोस्याचं बॅटर बनवतो, ज्या पद्धतीनं ग्राइंड करतो, अगदी त्याच पद्धतीनं हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे. काही अशी स्पेशल याची पद्धत नाही आहे. फक्त पाणी जास्त घालू नका, थोडंसं जाडसरच ठेवा. ओके. आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते की मी सध्या माझ्या वेट लॉस जर्नीवरती आहे, त्यामुळे मी पांढरं मीठ खाणं टोटल बंद केलेलं आहे. त्यामुळे मी जेवणातही काळं मीठ वापरते आहे आणि आता चुकून सवयीप्रमाणे मी पांढरं मीठ यामध्ये घालायला लागले आणि तितक्यात मला आठवलं की अरे चा आपला तर डाएट मोड ऑन आहे. मग मी लगेचच 3 चमचे काळं मीठ यामध्ये घातलं आणि आता मी अगदी ट्रेडिशनल पद्धतीनं माझे हात स्वच्छ धुवून हे बॅटर माझ्या हातांनी फेटणार आहे. याने काय होतं, या बॅटरमध्ये एअर जनरेट होते आणि त्यामुळे आपल्या इडल्या, अप्पे, डोसे जे काय आपण बनवणार आहोत या बॅटरपासून ते सगळं व्यवस्थित बनतं. आणि आता चला हे डोसे मी माझ्या आईला खाऊ घालणार आहे, कारण सध्या माझी आई माझ्याकडे राहायला आली आहे आणि तिची परीक्षा आहे. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं ब्लॉगमध्ये. तर ती बिचारी दिवस रात्र अभ्यास करत असते, त्यामुळे मला ना असं तिला काय काय हेल्दी मस्त बनवून द्यायला आवडतं खायला आणि ती पण सध्या एन्जॉय करते आहे तिच्या मुलीकडे राहणं. तर चला आता मी आईला हे पटकन देते आणि बघू आईला हा डोसा आवडला आहे की नाही. ही मम्मीच्या स्टाईलची चटणी आहे, कारवार स्टाईल. ये आईला डोसा खूप आवडला आहे. तर तुम्ही नक्की ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कॉमेंट करून सांगा.